नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपल्या सर्व शिरूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। ते म्हणजे CBSE दिल्ली बोर्डाने आपल्या शिरूरमध्ये असणाऱ्या विजन इंटरनॅशनल स्कूलला आता 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमासाठी मान्यता दिली आहे। स्कूलमध्ये आज एक्झिबिशनचा कार्यक्रम पार पडत आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये आपापले प्रोजेक्ट सादर केलेले आहेत। पालकवर्ग देखील या ठिकाणी शाळेचं कौतुक करण्यासाठी उपस्थित राहिलेला आहे। चला तर मित्रांनो, पाहूयात कसा होतोय आजचा कार्यक्रम। This is a rocket based on third law of Newton. When I'll open the cap, one force will take the bottle upwards and one force will push water down. नमस्कार, माझं नाव अमोल साळवे। माझी मुलगी इयत्ता 3री मध्ये ह्या शाळेमध्ये शिकत आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये इनोव्हेटिव्हली जर कोणती शाळा काही कार्य करत असेल तर ती विजन इंटरनॅशनल स्कूल शिरूरमध्ये सध्या अतिशय उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी कार्य करत आहे। सायन्स एक्झिबिशनमध्ये आल्यानंतर प्रथमच ज्यावेळेस गेटमध्ये एंट्री केली तर पहिला मला एक्सपेरिमेंट पाहायला भेटला सर रॉकेट सायन्स, जे की सध्या आम्ही फक्त यूट्यूबवर पाहत होतो त्याचं। पण त्या मुलांनी मला बांडे समथिंग त्या मुलाचं आडनाव आहे, इयत्ता 7वी मध्ये मुलगा आहे तो। त्याने रॉकेट सायन्स संदर्भात न्यूटनचा जर लॉ वापरला, थर्ड लॉ ऑफ मोशन न्यूटनचा, की फोर्स प्रत्येक फोर्सला हा अपोजिट फोर्स असतो। त्यानं जे रॉकेट सायन्स दाखवला आम्हाला, पाण्याच्या बॉटलपासून त्यानं ते तयार केलं होतं आणि साधा हवा मारण्याचा पंप। एक्स्ट्रीमली वी आर शॉक्ड आफ्टर सीइंग दॅट की ही लहान लहान मुलं एवढ्या इनोव्हेटिव्हली घरातल्या टाकाऊ वस्तूपासून एक्सपेरिमेंट करत आहेत। ही अतिशय चांगली संकल्पना शाळेमध्ये प्रिन्सिपल मॅम आणि चेअरमन सरांनी आणलेली आहे। तर अशीच उत्तरोत्तर प्रगती शाळेची आणि विद्यार्थ्यांची होत जाऊ अशी ही सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। थँक्यू। तर मित्रांनो, एक्झिबिशन पाहण्यासाठी अनेक पालकवर्ग देखील या ठिकाणी आलेला आहे। तर आपण आज त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। तर आपल्यासोबत मॅडम देखील आहेत। मॅडम, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा। मी प्राध्यापक अलका बोरुडे। माझा मुलगा आता 5th स्टँडर्डला आहे, एक मुलगा 4th स्टँडर्डला आहे। तर नर्सरी पासून आम्ही इथेच आहोत। काय सांगाल, एकंदरीत आज CBSE बोर्डाने आता मान्यता दिलेली आहे आणि 12वी पर्यंत आता शिरूरमध्येच मुलांसाठी एक उच्च शिक्षणाची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? खरं तर ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आमच्या स्कूलची, कारण आम्ही हे स्कूल आमचं समजतो। कारण या स्कूलमध्ये प्रत्येक वेळेस कोणताही डिसिजन घेताना पॅरेंट्सला गृहीत धरलेलं आहे। आणि काल जे CBSE अंतर्गत जी काही संलग्नता मिळाली आहे त्याला आपण ॲफिलिएशन म्हणतो। तर हे ॲफिलिएशन शिरूरमध्ये प्रथमच या स्कूलला मिळालेलं आहे। कारण इयत्ता 10वी पर्यंत CBSE आहेत शिरूरमध्ये, परंतु इयत्ता 11वी आणि 12वी म्हणजे 11-12ला CBSEने जायचं असेल तर पुण्याला जाणं हाच एक पर्याय होता। तर त्या योगाने शिरूरकरांसाठी ही एक खूप मोठी संधी आहे की 11-12साठी CBSEच्या विद्यार्थ्यांना इथूनच 11-12 करता येणार आहेत। त्याच्यामुळे ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आम्हा सर्वांना अभिमानास्पद आहे। Happy morning. I am Janam Karnawat, presenting Smart City before you. So the major problem in cities is traffic. So I have a solution for it. This smart traffic light, it doesn't need any control of human. It just activates with the help of its codes. So we can set it as more the traffic, more the time. So this is earthquake alarm. It doesn't move with the help of air because this is heavy. When the land vibrates, so this touches to the wire and the circuit is completed. So buzzer ranks and we can move towards the safe side. नमस्कार, मी ॲडव्होकेट शुभांगी सागर गायकवाड। माझी दोन्ही मुलं इथे ह्या शाळेमध्ये शिकतात। छोटा मुलगा माझा LKG मध्ये शिकतो तर मोठा मुलगा 4th स्टँडर्डमध्ये। आज त्यांचं एक्झिबिशन आहे ज्याच्यामध्ये सायन्स, मॅथ्स आणि ऑल ओव्हर इंडियामधले आपले
सगळे त्यांनी स्टेट्स इथे दाखवलेले आहेत आणि माझ्या मुलांनी मध्य प्रदेश हा स्टेट छान दाखवलेला आहे. एक्झिबिशन पाहता, एक्झिबिशनमध्ये खूप नवीन नवीन सायन्सचे प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतील. मॅथ्सचे खूप सुंदर प्रोजेक्ट केलेले आहेत मुलांनी. इथे खूप छान त्यांनी व्हेजिटेबल सगळे डेकोरेशन वगैरे आहे. आत्ता नुकतंच शाळेला ॲफिलिएशन मिळालं आहे CBSEचं. खूप खूप अभिनंदन शाळेचं. शाळेचे एफर्ट्स यातनं दिसतात. मागची 6 वर्ष झाले आम्ही शाळेशी कनेक्टेड आहे. जशी शाळा सुरुवात झाली आहे तेव्हापासून हा माझा मोठा मुलगा ह्या शाळेत शिकतो. आमच्या शाळेला भरपूर सपोर्ट आहे आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. माझं नाव शीतल प्रीतम मोमनवर. मी 2 वर्ष झाले ह्या स्कूलमध्ये आहे आणि आता जे CBSE त्यांना भेटलेलं आहे ते खरंच अभिमानास्पद आहे की कारण 12th पर्यंत इथे शिरूरमध्ये कुठे CBSE पॅटर्न नाहीये आणि आज सायन्स डे बद्दल त्यांनी जसं केलेलं आहे ते खरंच खूप म्हणजे इतकी लहान लहान मुलं आहेत पण त्यांनी इतकं माइंड हे करून केलेलं आहे. खरंच छान वाटलं आम्हाला. सगळ्यात पहिलं ते मॅथमॅटिक्स टेक्निक्स त्यांनी म्हणजे एवढ्या लहान पोरांनी जॅपनीज टेक्निक्स पासून सगळं दाखवलेलं आहे. खरंच आम्ही विजन स्कूलचे आभारी आहोत. तर मित्रांनो, आपण विजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आलेलो आहोत आणि या स्कूलचे संचालक जे आहेत विकास पोखरना सर ते आपल्या सोबत आहेत. तर सर काय सांगाल, CBSE बोर्डानं, दिल्ली बोर्डानं नुकतंच आपल्याला 12वी पर्यंतच्या शिक्षणासाठी मान्यता दिलेली आहे. तर ह्या सगळ्या प्रवासाची एकंदरीत सुरुवात नेमकी कुठून झाली? प्रवासाची सुरुवात सांगायची तर मी एक पालक बरोबर संचालक झालो. मी पूर्वी म्हणजे माझे मुलं इथं स्कूलमध्ये होते त्यावेळेस मला भरपूर अनुभव आले. प्रत्येक 2 वर्ष झाले का स्कूल बदलावी लागते आणि त्या अनुभवातून मी हे लक्षात घेतलं की आता MIDCचा परिसर असल्यामुळे शिरूर फार वाढतंय, परंतु एक चांगल्या स्कूलची गरज इथं पूर्ण होत नाही आणि चांगली स्कूल कुठंतरी इथं सुरू झाली पाहिजे या संकल्पनेतून आम्ही सुरुवात केली. बराचसा प्रवास पार करताना बऱ्याचशा अडचणी आल्या, परंतु ध्येय कायम एकच होतं, चांगलं शिक्षण देणे आणि आज रोजी ते आम्ही अचीव करतो. परंतु त्यात एक मध्यंतरी असं लक्षात आलं की 10वी पर्यंत CBSE शिक्षण देणाऱ्या इथं संस्था आहेत, पण 11वी 12वीला पुन्हा स्टेट बोर्डला मुलांना जावं लागतंय आणि ते थोडं कम्फर्टेबल होत नाहीये किंवा मग काही मुलांना पुण्याला शिफ्ट व्हावं लागतं जे आर्थिकदृष्ट्या सगळ्या पालकांना परवडेल असं नसतं. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न चालू केले आणि 12वी पर्यंतची पहिली शिरूर तालुक्यातील स्कूल होण्याचा बहुमान आज आम्हाला मिळलेला आहे. याचा आम्हाला आनंदातच आहे, परंतु ती जबाबदारी आम्ही समर्थपणे आमच्या स्टाफच्या बरोबरीने समर्थ आहोत असं मला वाटतं आणि आजपर्यंत ज्या पालकांनी आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं त्यांच्यामुळं आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. इथून पुढे त्यांच्या विश्वास आम्ही कायम ठेवण्यास समर्थ राहू हीच भावना. यस. तर सर खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण शिरूरकरांकडून आपल्या या स्कूलसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.